हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बनवणार आहोत उपमा. थोडासा तिखट असणार आहे, थोडंसं वेगळं असणार आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला थोडं साहित्य लागेल, ते मी तुम्हाला दाखवतेच पुढे. पहिलं त्यासाठी कढई गरम करून घ्या, तापवायला थोडं, म्हणजे रवा भाजून घेऊ शकतो आपण त्याच्यात. आणि साहित्य जे लागणार आहे, कांदा, मिरची बारीक कापलेली, कढीपत्ता, कोथिंबीर, बटाटा थोडं कापलेलं, लसूण आणि भाजलेले शेंगदाणे. कढईमध्ये, तापलेल्या कढईमध्ये थोडासा तूप टाका आणि रवा मस्तपैकी त्याच्यात भाजून घ्या, थोडासा ब्राउनिश होईपर्यंत. रवा जेवढा चांगला भाजल तेवढं शिरा बनवताना पण किंवा उपमा बनवताना पण तो टेस्ट चांगली लागते, नाहीतर खाताना कच्चा लागतो रवा. थोडासा ब्राउनिश झाला की काढून घ्या व्यवस्थित. मीडियम आणि स्लो फ्लेमवरती त्याला भाजून घ्यायचं. सो व्यवस्थित, नाहीतर फास्ट फ्लेमवरती घेतला तर तो करपून जाईल. नंतर मग आपण तेल घ्यायचं कढईमध्ये. त्याच्यामध्ये जे आपल्याला कापलेलं साहित्य आहे, नंतर मोहरी टाकून द्या. मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरच्या, ठेचून लसूण टाकून द्या. जी थोडी होती आपल्याकडे ती टाकून द्यायची, चव चांगली येते. नंतर कांदा बारीक कापलेला, तेलात चांगलं भाजून घ्या. त्याच्यानंतर छोटं कापलेला बटाटा आणि थोडी कोथिंबीर होती ती टाकून घ्या. ते पण व्यवस्थित भाजून घ्या. बटाटा थोडा शिजू द्या, तोपर्यंत फ्राय करत राहा त्याला. नंतर हळद काय जणांना नाही आवडत टाकलेलं, पण तुम्ही टाकून बघा थोडीशी. ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थोडीशी हळद आणि मीठ टाका चवीनुसार. नंतर आपले भाजलेले शेंगदाणे आहेत ते टाका. शेंगदाणे टाकून पण एकदम मस्त आणि क्रिस्पी थोडी मध्ये टेस्ट लागते, ते चांगली लागतं. मग नक्की ट्राय करून बघा. बटाटा शिजला असेल तर मग आपण भाजलेला रवा त्याच्यात टाका आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर एका साईडला गरम पाणी घ्या. उपमा बनवणार आहे त्याच्यामध्ये होता. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. पाणी एकदम जास्त नका टाकू, नाहीतर ते एकदमच पातळ होऊन जाईल. थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावरती फक्त वरती एकदम मीडियम किंवा स्लो फ्लेमवरती ताटली ठेवून द्या. थोडंसं वाफ येऊ दे त्याला, व्यवस्थित आतमध्ये शिजेल व्यवस्थित. नंतर काढल्यावरती तुमचा उपमा रेडी आहे. 10 मिनटात हा उपमा बनतो. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. थँक्स फॉर वॉचिंग.